नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये स्मार्टफोनच्या जगामध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे। स्कॅमर्स लोकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती अवलंबत आहेत। सरकार आणि दूरसंचार कंपन्या सायबर फसवणूक आणि ऑनलाईन घोटाळ्यांपासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत। दरम्यान 120 कोटी मोबाईल युजर्ससाठी सरकारकडून एक मोठा इशारा देण्यात आला आहे। सरकारने मोबाईल युजर्सना विशिष्ट प्रकारच्या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सबाबत सावध राहण्यास सांगितलं आहे। केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागानं हा इशारा दिला आहे। दूरसंचार विभागानं मोबाईल युजर्सना आंतरराष्ट्रीय कॉलबाबत सावध राहण्यास सांगितलं आहे आणि याबाबतचं निवेदन देखील जारी करण्यात आलेलं आहे। सरकारनं मोबाईल युजर्सना चेतावणी दिली आहे की आता काही नंबर्स आहेत जे तुम्ही तपासून घ्यावेत। यातील सर्वात पहिला नंबर म्हणजेच ज्या नंबर्स +91 या नंबरपासून सुरू होत नाहीत तर ते नंबर्स भारतीय नाहीत हे आधी सगळ्यात आधी लक्षात घ्यावं। त्यानंतर सावध राहण्याचे जे नंबर्स आहेत तर ते नंबर्स तुम्ही नोट करूनही घेऊ शकता। +77 +89 +85 +86 +87 आणि +84 या नंबरवरून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय कॉलबाबत सरकारनं सावध राहण्यास सांगितलेलं आहे। कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार हा तुमच्याकडनं करवला घेऊन जाऊ शकतो। अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्ही आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही हे नंबर्स माहीत होतील आणि तेही फ्रॉड कॉल्सपासून वाचू शकतील। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।